हाय फ्रेंड, कसे सगळे? आय होप ठीक असतात. तर आजचा ब्लॉग काही वेगळा दाखवणार आहे. तर आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला एक मी जो आहे ना त्या ऊसाचा प्लॉट आहे आणि त्या ऊसाच्या आपण एक फवारणी केलेली कालची आणि तुम्हाला एक फवारणीविषयी माहिती सांगणार आहे आणि कोणत्या स्टेजला कोणती फवारणी करायची ते पण तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि काल आम्ही जे फवारलेले ते एक फुटव्यासाठी आणि काळुकीसाठी फवारणी केलेली. तर ऊस बघू शकताय, ऊसाचा प्लॉट एकदम चांगला आलेला आहे आणि ह्याला एक फवारणी योग्य त्यावेळी योग्य त्या स्टेजला केलेली आहे. तर ह्याला फुटव्यासाठी 126100 आणि ह्याच्यासोबतच मॅग्नेशियम सल्फेट ह्याची आणि सोबतच ते वसंत ऊर्जाचं एक प्रोडक्ट आहे. तर ते 1 लिटरची बाटली फवारलेली आहे आणि मॅग्नेशियम सल्फेट हे काळोख येण्यासाठी काम करत आहे, त्याच्यामुळे मॅग्नेशियम सल्फेट सोबत घेतलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये एक आम्ही आंतरपीक गव्हाचं काढलेले आहे, त्याच्यामुळं थोडीशी फुटव्यांची संख्या कमी वाटत होती, त्याच्यामुळे याला 126100 याची एक फवारणी केलेली आहे. एक 3.5 महिन्याचा ऊस आहे आणि या ऊसाची व्हरायटी आहे 15012. तर बघू शकता हे गव्हाचे डेस्कट अजूनही आहेत. एक गहू काढून 15 दिवस झालेले आहेत. ह्याला 2 फवारणी केलेल्या आहेत. पहिली फवारणी ते पण एक आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ आहे, ते बघू शकताय. आणि हे सेकंड फवारणी 126100 आणि मॅग्नेशियम सल्फेट प्लस ते सोबतच मिसळून फवारणी केलेली आहे. तर बघू शकता ऊस कसा आलेला आहे आणि खास ह्याचं वैशिष्ट्य फुटव्यांसाठी वापरले जातं, त्याच्यामुळे एक 126100 हे वापर केलेला आहे 126100चा. आणि एक त्याच्यासोबतच 1 किलोचा जय किसानचं मॅग्नेशियम सल्फेट हे पण मिक्स केलेलं आहे. ह्याचं मिश्रण करून एक फवारणी केलेली, कारण की एक 1261 फुटव्यांची संख्या वाढवितोय. फुटवे वाढवण्यासाठी 126100 हे फुटव्यांसाठी वापर केलेला आहे. आणि मॅग्नेशियम सल्फेट जे आहे ना ते काळोखी येण्यासाठी, ऊसावरती काळोखी येण्यासाठी आहे, परंतु ह्याला आधीच काळोखी आहे, त्याच्यामुळं एक सोबत एक त्याचे बरेच फायदे आहेत. मॅग्नेशियम सल्फेटचे फायदे आहेत. आणि शेतकरी मित्रांनो, याच्या पुढची कोणती फवारणी करायची ते पण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येतच राहतील. तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच घंटीचं बटन दाबा आणि ऑलवरती क्लिक करा, म्हणजेच माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील. तर चला तर आपण मुद्द्यावरती बोलूत. तर हे ऊस आहे 15012. ह्या ऊसाला लावून एक 3.5 महिने झालेले आहेत आणि पूर्वहंगामी लागवड आहे. तर शेतकरी मित्रांनो, ह्याच्या आधीही 10001 एक सलग 3 वर्ष 10001चा ऊस घेतलेला आहे आम्ही. नंतर तिसऱ्या चौथ्यानं खोडवा 10001चा थोडासा पातळ वाटत होता, त्याच्यामुळं आम्ही डायरेक्ट त्याला रोटर मारला आणि रोटर मारल्यानंतर नांगरणी केली. आणि नांगरणी केल्यानंतर 8 ते 10 दिवस त्याला वाळू दिलं रान आणि डायरेक्ट त्याला 5 फुटावरती सरी मारून घेतलेली आणि एक कांडी लागवड केलेली 15012ची. तर बघू शकताय प्रत्यक्षात ऊस कसा आलेला आहे आणि ऊसावरती ऊस आहे आणि याला अजून एकही डोस टाकलेला नाही. तुम्ही म्हणताल की ह्याला खतं हे भरपूर टाकले असतील, परंतु ह्याला एकही डोस टाकलेला नाही. फक्त आंबवण्याला एक खताचा डोस टाकलेला आहे, ते पण 10-20 थोडा अर्ध पोतं आणि युरियाचं अर्ध पोतं. तर हे अर्धा एकरचा प्लॉट आहे. बरेच शेतकरी म्हणतात की ऊसावरती ऊस येत नाही आहे, तर आमच्या इकडे बऱ्याच शेतकऱ्यांनी लावलेत ऊसावरती ऊस. तर ज्यांचे बऱ्याच शेतकऱ्यांचे चांगले आलेत, कोणाचे नाहीत आले. तर मी तुम्हाला सांगतो, ऊसावरती ऊस पण येते चांगला, पण त्याला व्हरायटी चेंज करावी लागते आणि शेताची मशागत चांगली करावी लागते. आता बऱ्याच शेतकऱ्यांची तुटाळ झाली ऊसाची. तर शेतकरी मित्रांनो, तुटाळ कशामुळे होती मी सांगू का?
आता शेतकरी नांगरणी करतात, ऊस लागवड करायची म्हणलं तर नांगरणी करतात. तर नांगरणी केल्यानंतर एक गुडघ्याभर तर वावरी पडणारच. आता गुडघ्याभर वावरी पडल्यानंतर ती सरी आपण लगेच मोठ्या ट्रॅक्टरनं सरी मारून घेतात. सरी मारल्यानंतर वावरी जास्तच पडते. मग कांडी लागवड करायची म्हणलं का 100% तो ऊस पातळ होणार म्हणजे होणारच. कारण की कांडी खोल जाते. कांडी खोल गेल्यानंतर ती कांडी आंबते. आता आमची पण ही कांडी आंबलेली. आता आम्ही पण याला तुटाळ लावलेली. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ऊस लागवड करताना नांगरणी कधीच करायची नाही. तुम्ही एक पंजी मारून घ्यायची. पंजी मारल्यानंतर सरी मारायची आणि नंतर तुम्ही सगळ्यात सोपं रोपं लागवड करून घ्या. रोपं लागवड केल्यानंतर तुमची नोंद ही 1 महिना आधी जाते आणि एक कारखान्याला 1 महिना आधी ऊस जातं आहे. आणि रोपं लागवड केल्यानंतर आपल्याला समजते की कुठं तुटाळ आहे कुठं नाही. सो आमचं हे प्लॉट जे आहे ना, हे कांडी लागवड केलेलंच आहे, परंतु ह्याला तुटाळ योग्य त्या वेळी लावलेली. त्याच्यामुळं हे रान एक झाकाळून गेलेले. शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनेलवरती बरेच खताविषयी माहिती सांगणार आहे आणि ऊसाला कोणत्या स्टेजला कोणती फवारणी करावी, नंतर खत कोणता टाकावा आणि ऊसामधलं आंतरपीक ही ह्याच्यावरती बरेच व्हिडिओ आहेत. आता आपण ह्या ऊसामध्ये याला खुरपून घेतलेले. नंतर याला येथून पुढं एक तणनाशकचा वापर करणार आहोत आपण. तर तणनाशकही कोणते फवारणी करावी त्याविषयी ही पूर्ण माहिती देणार आहे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ऑलवरती क्लिक करून घ्या आणि घंटीचं बटन दाबून ऑलवरती क्लिक करा. आणि शेतकरी मित्रांनो, कोणत्याविषयी माहिती द्यायची ते पण कमेंटमध्ये सांगा. कमेंट करीत जा. लाईक कमेंटचे काही पैसे भेटत नाहीत, परंतु लाईक कमेंट केल्यानंतर आम्हालाही थोडंसं कोणत्याविषयी माहिती द्यायची ते समजून जातं आहे. तर हा आहे आपला ऊस आणि ह्याला फवारणी केलेली आहे. ह्याला अजूनही खताचा एकही डोस टाकलेला नाही. तर ह्याला आपण एक मे आणि जून, मे महिन्यानंतर मे एंडिंगला ह्याला एक सरी मारून घ्यायची, म्हणजे बोधामध्ये घेऊन टाकायचं. तर ते पण व्हिडिओ येईन आपल्या चॅनलवरती. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर भेटू पुढील व्हिडिओमध्ये. आता